श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण तुळशीला अर्पण करा. फक्त ही एक वस्तू, ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. तर कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता
तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीच्या पूजेसोबत तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. म्हणूनच तिला विष्णुप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं. ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते, तिला जल अर्पण केलं जाते, तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही. नकारात्मक ऊर्जा अशा घरापासून दूर राहतात. त्या घरामध्ये कायम सुख समृद्धी टिकून राहते. जर तुम्ही श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण केला आणि त्यामध्ये तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्यसुद्धा श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही. एवढं महत्त्व आहे तुळशीला. जेव्हा आपण देवपूजा करणार आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी, त्यानंतर लगेचच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची. तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे. पण जे हळद आणि कुंकू आपण अर्पण करणार आहे ते आपल्याला दुरूनच करायचं आहे. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तिला जल अर्पण केलं जात नाही किंवा तिची पत्रसुद्धा तोडली जात नाही. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला लागतच असतात. म्हणूनच जी पण पूजा किंवा सेवा आपल्याला करायची ती आपल्याला दुरूनच करायची आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनला एक कुंकूने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुळशी मातेच्या जवळ आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची. त्यानंतर जी वस्तू तुळशी मातेला अर्पण करायची आहे ते म्हणजे शालिग्राम दगड. आता हा शालिग्राम दगड जो आहे तो दगड आपल्याला कुठे भेटेल? आता तुमच्या घरी असेल तर तुम्ही तो दगड घेऊ शकतात. आता नसेल तुमच्याकडे शालिग्राम दगड तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला भेटून जाणार आहे. हिंदू धर्मात शालिग्रामला भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि त्यांची पूजा ही केली जाते. शालिग्राम घरात ठेवल्याने सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येत असते असे मानले जाते. ज्या घरामध्ये शालिग्रामची पूजा केली जाते त्या घरात वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. शालिग्राम दगडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचे थेट संबंध प्रस्थापित होतात, ज्यामुळे दैवी शक्तीचा आशीर्वाद आणि संरक्षण मिळते. तसेच शालिग्रामची पूजा केल्याने आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि एखाद्याच्या जीवनात अडथळे देखील दूर होतात. तसेच सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. शालिग्राम नेहमी तुळशीच्या मुळांजवळ ठेवा आणि त्याची दररोज पूजा करावी आणि दरवर्षी तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्रामचा विवाह तुळशीशी लावावा. असं केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये शालिग्राम दगड नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी हा दगड जो आहे तो आपल्याला खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचा आणि तुळशी वृंदावनमध्ये आपल्याला तो तुळशी मातेच्या मुळांजवळ ठेवायची आहे. त्याची आपल्याला नित्यनेमेने पूजा ही करायची आहे. उपाय अतिशय साधा आहे, पण हा उपाय केल्यामुळे आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायम श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होणार आहे. त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.